हॅलो मिसेस खानविलकर. हॅलो डॉक्टर. कशा आहात तुम्ही? ठीक आहे. डॉक्टर शानबागांचं केबिन इकडे जाऊन तिसरी केबिन आहे. ओके, थँक्यू. मिसेस खानविलकर, रिपोर्ट्स बरे नाही आहेत. अँड टुडे ऑल्सो यू केम अगेन अलोन. मी किती वेळा तुम्हाला सांगितलंय. हे बघा, मला तुमच्या फॅमिली मेंबर्सशी बोलणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला कसं कळत नाहीये? हो, मेंदूमध्ये क्लॉट म्हणजे कॉम्प्लिकेशन्स आलीच, म्हणजे तशी शक्यता असते. हे बघा मिसेस खानविलकर, एक डॉक्टर म्हणून तुमच्या फॅमिली मेंबरशी मी बोलणं मला अपेक्षित आहे. पण आता तुम्ही जर हट्टीपणा असा चालू ठेवला तर आय एम हेल्पलेस. मला तुमच्याशीच डिस्कस करावं लागेल. तुम्ही लक्षात घ्या, आता तुम्हाला वरचेवर चक्कर येते. उद्या बीपी वर खाली झालं, ब्लॅकआउट झालं तर काय करणार? कॉम्प्लिकेशन्स आणखीन वाढणार आहेत. काय ग आई? डॉक्टर, तुम्ही म्हणता तसं आज सकाळी पण मला डोळ्यासमोर काळोख आला आणि तोल गेल्यासारखं वाटलं. इज इट? म्हणजे जे काय आहे ना ते तुम्ही मला सांगू शकता. मी घाबरत नाही. बघा, तुम्ही गेले 6 महिने एकट्या इथे येत आहे, औषधं घेताय. तुमच्या या आजाराबद्दल घरच्यांना तुम्ही अजिबात काही कल्पना दिलेली नाहीत. यू आर अ स्ट्रॉंग वुमन. तुमच्या फायटिंग स्पिरिटची कमाल आहे. पण शेवटी आपण मेंदूतल्या एका क्लॉटशी लढतोय. हो, हे बघा, तो जिथे जिथे जातो तिथे तिथे त्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण करतो. आपल्याला खात्रीने काहीच सांगता येत नाही. आपल्याला फक्त अंदाज देता येतो. हे बघा, आता तुम्हाला चक्कर येते मधूनच, त्यामुळे काळजी आणखीन वाढली. किती वेळ आहे माझ्याकडे? हे बघा, मी खरंच सांगतो, आत्ता काहीच सांगता येत नाही. पण फार वेळ नाही. महिना, 1.5 महिना. आय एम सॉरी. पण बघा मिसेस खानविलकर, आपण प्रयत्न करतोय. बघा, मला तुमच्या फॅमिली मेंबरशी बोलावंच लागेल याबद्दल. पण डॉक्टर, तुम्ही मला जे काय असेल ते स्पष्ट सांगा. तुम्ही असं बोलू नका. बघा, होप्स आहेत, आपण प्रयत्नही करतोय. पण अशा केसमध्ये स्ट्रोकची किंवा कोमात जाण्याची भीती असते. तेव्हा आपल्याला काळजी घ्यावी लागेल. बघा, आपण ट्रीटमेंट करतोय, पण हे सगळं खूप सिरियस आहे. काय झालं? नाही, मला असं वाटलं बाहेर कोणीतरी आहे. हरकत नाही, माझ्याकडे आहे तो वेळ पुरेसा झाला. म्हणजे खूप वेळ आहे, पण कामही बरंच आहे. करावं लागेल. एक आई आणि घरातली करती बाई म्हणून जी काही माझी जबाबदारी आहे ती माझ्या सुनेवर सोपवावी लागेल.
माझी स्वीटू शिकेल पटकन, तशी हुशार आहे ती. माझ्यापेक्षाही चांगली मिसेस खानविलकर होऊन दाखवेल ती. फक्त माझ्या ओम आणि स्वीटूचं बाळ बघायची इच्छा होती, ती आता पूर्ण होणार नाही. नाही पण नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. इच्छा संपत नाही. आयुष्य मात्र पटकन संपून जात. मावशी, मिसेस खानविलकर, नाही म्हणजे आय एम सॉरी डॉक्टर, बट मला आता ऍक्च्युली काय रिॲक्ट होते कळत नाहीये. रिलॅक्स रिलॅक्स. मला सावरावंच लागेल. घरची करती स्त्री म्हणून मला उभं राहावंच लागेल. थँक्यू डॉक्टर. येते. टेक केअर. कुठे गेली ही न सांगता? मला तर खरंच आता काळजी वाटू लागली. आधी मलाही कन्फ्युजन होतं की नक्की काय चाललंय, पण आता मला कळतंय हळूहळू काय चाललं असणार आहे. ती कुठे गेली असणार आहे. अरे मग सांग ना. पण नलमावशी, दादा, तिने तुम्हाला तरी सांगायला हवं होतं. कशाबद्दल? अहो ती कुठे चाललीये काय ते सांगायला हवं होतं ना. अरे पण नंतर सांगते असं म्हणाली ती. आता माझ्यासाठी सरप्राईज आहे मी समजू शकतो, पण तुमच्यापासून काय लपवायचं ना. मला कळतच नाही तिने तुम्हाला का सांगितलं नाही. नलमावशी, गोष्ट तुझ्या लक्षात कशी नाही आली? कुठली गोष्ट ओम? ओम खरंच सांग ना, मला आता काळजी वाटू लागली. अरे हो रे ओम, एकतर स्वीटू अशी कधी वागत नाही. त्यात वागण्याचं काय घेऊन बसलीस? कोण कसा वागेल ना त्याचा नियम नाही. बाबा मला कशाला मारताय? मारू नका ने, त्याला मारले तर मला लागते खबर बाबांजी. ए तू गप्पा. अरे शरद, जरा शांत राहा ना, शांत राहा जरा. ओमकार, कुठे गेली असेल स्वीटू? बरं, आम्हाला काय माहित असायला हवं होतं? म्हणजे खरंच आम्हाला कळत नाहीये. त्याचं काय, सकाळपासून आई आणि स्वीटूचं काहीतरी चाललंय. म्हणजे त्या एकमेकींशी काहीतरी बोलतायत आणि मला काहीच कळू देत नाहीयेत. उद्या माझा वाढदिवस आहे आणि त्या कदाचित सरप्राईज पार्टी प्लॅन करतात असं मला वाटतंय. आय डोंट नो. तुम्ही काय? अरे अगं बाई, हो की तुझा वाढदिवस आहे ना उद्या. अगं मावशी, स्वीटू अशी इकडे सगळ्यांना सोडून गेली का, अचानक निघून गेली आहे मला माहित नाही. तिने कदाचित तुम्हाला इन्व्हाइट करायचं राहून गेलं. तुम्हाला तिने इन्व्हाइट करायला हवं होतं रादर. बट एनिवे, आता मी इथे आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करतो. आपण सगळे इथून माझ्या घरी जाऊया, त्यांना सरप्राईज देऊ आणि माझा बर्थडे सेलिब्रेट करू द्या. आय वॉन्ट टू बी विथ माय फॅमिली अँड सेलिब्रेट माय बर्थडे विथ देम. हा तो फॅमिली मध्ये तर आता मी पण आहे ना जीजू. हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. हो नको उगाच तिथे गर्दी कशाला. अहो असं काय बोलताय, ओमला वाईट वाटेल ना. नाही नाही, काका काही बोलू दे. तुम्ही सगळ्यांनी तिथे यायचंय, हे फायनल आहे आणि आपण तिकडे सरप्राईज पार्टी करणार आहोत. किती उत्साहात आहे ओम. त्याला नाही कसं म्हणायचं. अरे देवा, पण या मुलीला घेऊन जावं लागणार. ते शकू पण असणार, प्रश्न विचारणार,
काय सांगायचं? चालो चालो હું તો રેડી જ છું. आणि अरे येडा, अरे बाबा शरद, नको रे त्याला सारखं सारखं असं बोलू. बघ ना. काका, मावशी, प्लीज माझ्यासाठी चला. मी तुम्हाला आग्रह करतो. आणि चिन्या, किंजल, तुम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन आहे. इट्स ओके, लेट्स गो. ઓમ જીજુ તમે કેટલા સરસ છો. तुम्ही ना मला खूप आवडले. बाय 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 बाय. ओम जीजूचा बर्थडे आम्ही करतो जलसा. ओम जीजूचा बर्थडे आम्ही करतो जलसा. बाय बाय. आता अरे ही तिथे आपली शोभा करणार रे. नाही नाही, इट्स ओके. तुम्ही सगळ्यांनीच यायचं आहे. सो तुम्ही तयारीला लागा सगळ्यांनी. ओके. आणि चिन्या, मला जरा तुझ्याशी बोलायचं. हा, अहो वहिनी, भाऊजी, मलाही काय कळेन असं झालं आता. ये. बस. सो रेडी आहेस ना तू? रेडी बाई, फुल रेडी. तुझा बर्थडे म्हणजे करत ना धमाल पार्टी एकदम. पार्टी बद्दल बोलत नाहीये, तुझ्या आयुष्याबद्दल बोलतोय. म्हणजे तुझं आयुष्य, तुझं फ्युचर, किंजल, तिचा तो डान्स, आयुष्यभराची कमिटमेंट आहे. आज हो उद्या नाही असं नाही करता येणार. हा दादा, म्हणजे मी रेडीच आहे. मी रेडी आहे, नाही काय फरक पडतो. म्हणजे असं नाही, आवडते ती मला, पण मी रेडी आहे. सिनिया, यू साऊंड कन्फ्युज. म्हणजे या बाबतीत कन्फ्युजन अजून चालणार नाही. क्लिअर राहा. ओके. नाही मला कन्फ्युज नाहीये. म्हणजे आता ती घरीच आली आहे, मग लग्नच करायचं ना. ऑप्शन काय? ऑप्शन काय म्हणजे? आता ती घरी आलीये, त्यामुळे इम्पल्सिव्हली तू तिच्याशी लग्न करायचं वगैरे या गोष्टी नाही चालणार. तिने तुझं खरंच तिच्यावर प्रेम आहे का, तिचं तुझ्यावर प्रेम आहे का, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि खरंच प्रेम असेल तर लग्न म्हणजे फक्त मटेरियलिस्टिक गोष्ट नसते, किंवा फायनान्शियली स्टेबल असणं आणि एकमेकांबरोबर राहणं एवढंच नसतं. तर खूप मोठी कमिटमेंट असते. एकमेकांबद्दलचा विचार करावा लागतो. आणि ऑनेस्टली चिन्या, तू हा विचार केलायस का? ऑल्सो किंजल एका श्रीमंत घरातली मुलगी वाटते. सो ती जेव्हा तिच्या बॅगावरून इथे राहायला येईल तेव्हा ती या एन्व्हायरमेंट बरोबर कसं जुळवून घेईल आपल्याला माहित नाही. तिला कदाचित वेळ लागू शकतो. सो त्याला तू सपोर्ट किती करणार आहे त्याचा तू विचार केलायस का? ती इथे आल्यावर तिचे वडील याला कितपत हो म्हणतील, त्याला कितपत सपोर्ट असेल हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे तिच्या वडिलांबरोबर तुला जुळवून घ्यायला लागणार आहे याचा विचार तू केलाय? साळवी फॅमिली, किंजलची फॅमिली, या दोन फॅमिलीज मध्ये एक नातं तयार होणार आहे. ते नातं तयार तुला करावं लागणार आहे याचा तू विचार केलाय? हा 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 तू बरोबर बोलतोयस. तर मला टेन्शन येतंय. टेन्शन कसलं घेतोस? बघ चिन्या, प्रेम म्हणजे नुसती मज्जा मस्ती नसते. त्याबरोबर जबाबदारी आली, रिस्पॉन्सिबिलिटी, कमिटमेंट, सगळ्याच गोष्टी येतात ना. मला एक करायचं, मला सगळ्यांना खुश ठेवायचं, मला सगळं नीट करायचं. पण मला जमेल ना? अरे न जमायला काय झालं चिन्या? तू स्वीटूचा भाऊ आहे. तिने सगळं कसं जमवलंय बघ, तसं तुलाही जमणार. तिने आतापर्यंत काय काय केलंय त्याच्याकडे बघ, तिची कमिटमेंट बघ, तिचे कष्ट बघ. आणि तुला जर काही डाऊट असेल ना तर स्वीटूशी बोल एकदा. तुझे सगळे प्रॉब्लेम ती असे सॉल्व्ह करेल. डोंट वरी. नलू, काय करायचं? घरात आलेली ही विचित्र परिस्थिती, त्यात ओमकार हट्टालाच पेटलेत घरी या म्हणून. आता काय करायचं? काय आता मी तरी काय बोलू या सगळ्यात? मला तर खरंच काही सुचत नाहीये. ती किंजल बघा ना, ती मध्येच काही बोलते, मध्येच गाते काय, मध्येच नाचते काय. तर त्यांना घेऊन जायचं नाही म्हणजे यांना तिला घेऊन गेलं तर त्यांचं नातं काय सांगायचं? हो बरोबर बोलताय तुम्ही वहिनी. दादा काय परिस्थिती.
ओमने आमंत्रण काय दिलं त्या पोरीला, ती नाचतच सुटली हो. मला तर जरा विचित्रच वाटते ती पोरगी. जरा मला तर ठार वेडी वाटते. हाय दुर्बुद्धी सुचली चिन्याला, सगळं सोडून या पोरीच्या प्रेमात पडलाय. अरे जरा हळू बोल ना, तिने ऐकलं ना तर तिला वाईट वाटेल. हो ना. आणि भाऊजी आता ती घर सोडून आली आहे इथे, आपण काय तिला असं रस्त्यावर सोडून यायचं का? म्हणजे आपल्या घरात ठेवायचं वहिनी तिला? वहिनी हो, हे बघा काय चाललंय तिचं. हॅलो गाईज, आजचे ओम जिजूचा बर्थडे आणि आम्ही करतो जलसा. ओम जिजूचा बर्थडे आम्ही करतो जलसा. ओम जिजूचा बर्थडे आम्ही करते जलसा. बाय बाय. चूक नाचते काय मी मुलगी. तर काय करायचं? आपण जाऊया. हं? हो, ओमने इतक्या आग्रहाने बोलवलंय, आपण जायला हवं. मलाही तसंच वाटतंय ग. ओमकार यांचा वाढदिवस आहे, लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस. त्यात आपल्या स्वीटूने सगळी तयारी केली म्हटल्यावर मलाही वाटतंय आपण जायलाच हवं. हो ना. आणि आपण नाही गेलो तर ओम सुटू दोघांनाही वाईट वाटेल. पण बहिणी, हिचं काय? पण फक्त चर्चाच करत बसलोय, की आपल्या आधी तयार होईल बघ. नाही मग आपणही तयारी करूया ना. हं? हे बघा, आपण हो म्हटलं काय आणि नाही म्हटलं काय, ओम आपल्याला घेतल्याशिवाय काय जायचं नाही. त्यापेक्षा करूया तयारी. आवरा, चला पटपट निघूया. चल, चल, चल. आवरा, आवरा. चल, 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 चल. चल. मेंदूमध्ये क्लॉट म्हणजे कॉम्प्लिकेशन आलीच. किती वेळ माझ्याकडे? महिना, दीड महिना. माझ्या ओमाने स्वीटूचं बाळ बघायची इच्छा होती, ती आता पूर्ण होणार नाही. इतकी मोठी गोष्ट कशी लपवली शकू मावशींनी? मला हे सगळं ओमला सांगावं लागेल. माझा फोन घरी राहिला, आत्ताच्या आत्ता कॉल करून सांगितलं असतं. ओम, मला काळजी वाटते रे मावशींची खूप. ताई 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 ताई, खूप भूक लागली आहे ताई. एक तरी फुल घे ना, मी तुझ्यासाठी दुआ करेन. ताई एक तरी फुल घे ना प्लीज ताई, खूप भूक लागली आहे. मला फुलं नकोय, पण खाऊन घे आणि नक्की दुआ कर. माझ्या मावशी लवकरात लवकर बऱ्या होऊ देत अशी दुआ कर.